नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या आत या. हा, कोण तुम्ही? मी टाइमपास कंपनीकडून आलोय. मी किचन मधनं आले. पुणे. नाही चणे. हा? अहो चणे भिजत घातले ना रात्रीसाठी. हा. माझ्या घरच्यांना भारी आवडतात हो. फारच विनोदी होतो तुम्ही. माझा नवरा तर म्हणतो मला विनोद अजिबात कळत नाही. त्यांचं जाऊ द्या हो. हा, जाऊ द्या कसं? जाऊ द्या कसं? माझा नवरा माझा अपमान करतो आणि तुम्ही म्हणता जाऊ द्या. अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. मग कसं? तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा ना. वा, तो मला काही बोलणार आणि मी दुर्लक्ष करायचं, याला काय अर्थ आहे? हा, तुमची बायको तुम्हाला काही बोलली तर तुम्ही कराल का दुर्लक्ष? माझं लग्न नाही झालंय अजून. उद्या तुमचं लग्न झालं आणि तुमची बायको तुम्हाला बोलली तर तुम्ही कराल दुर्लक्ष? नाही, पण ते महत्वाचं नाहीये. काय? तुमचं लग्न. हा? म्हणजे माझं लग्न. हा, अहो पण माझा नवरा बोलतो त्याचं काय? तुम्ही पण बोला ना त्यांना. माझं ऐकत नाही ना पण ते. तुम्हाला सांगतो, तुम्ही पण ऐकू नका त्यांचं. अहो पण त्याचं ऐकलं नाही तर मला कळणार कसं तो काय बोलतो ते? अहो, तुमच्या नवऱ्या बायकोच्या भांडणात मी काय बोलू? पण आमचं भांडण कुठे झालंय? तसं तुम्ही म्हणालात ना, माझा नवरा मला बोलतो, माझा अपमान करतो, माझं ऐकत नाही. हो, पण मी असं कुठे म्हणाले आमचं भांडण झालंय म्हणून? हो, आय एम रिअली व्हेरी सॉरी. काय करू या बाईचं? हा? मी काय सांगतो तर तुम्ही 2 मिनिटं फक्त ऐका. पण म्हणजे 2 मिनिटाच्या वर गेलं तर ऐकायचं नाही का? अहो तसं नाही हो. मग कसं? आताच तर म्हणाला 2 मिनिटं ऐका म्हणून. अहो 2 मिनिटाच्या वर गेला तरी प्लीज ऐका. मी टाइमपास कंपनीकडून आलोय आमच्या कंपनीचं प्रोडक्ट सेल करण्यासाठी. का? हा? अहो पण तुम्ही आता का आलात? 3-4 वाजता यायचं ना. माझं काम चालू आहे आणि माझी सिरियल पण चालू आहे आता. माझा नवरा माझी सून तिलोत्तमाच्या पोरीचं सायराचं लग्न आहे आज. अहो सायराने काय शालू नेसलाय म्हणून सांगू. काल आमची केबल नव्हती ना. हो, म्हणून तर सिरियल बघायला नाही मिळाले, म्हणून आता बघायला बसले आहे. तुम्ही पाहता की नाही सिरियल? नाही हो. का? अहो कामातून वेळच मिळत नाही. हो, आम्ही सुद्धा कामातून वेळ काढूनच सिरियल बघतो. आपल्यासाठीच बनवतात की नाही ते सिरियल. बघ, पण माझा मुलगा ना सिरियल बघतच नाही. त्याला क्रिकेटचा प्रचंड वेळ आहे. चांगले. चांगलं काय आहे? दिवस रात्र नुसतं क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. हो, कॉलेजातून आला की जेवतो आणि सरळ क्लबला पळतो, अभ्यास करतच नाही. पण क्रिकेट छान खेळतो हो. मागच्याच महिन्यात त्याला बेस्ट बॅट्समॅनचं बक्षीस मिळालंय. खेळायला आमची ना नाही हो, पण अभ्यास नको का करायला? कुठं सिलेक्शन नाही झालं तर नोकरी तरी करेल. बरोबर आहे तुमचं. मी बरोबरच बोलते हो, पण माझं ऐकतंय कोण? मग मी स्वतःशीच बोलत बसते. नवरा कामाला जातो, तो रात्री येतो. मुलगा घराबाहेर. मी असते या 4 भिंतींच्या आत एकटी. मग या सिरियलचाच काय तो आधार असतो. शेजारी असून नसल्यासारखे. मग कोणी भेटलं की मारत बसते गप्पा. या मोबाईलच्या जगात जवळच्या माणसाशी बोलायला वेळ नसतो माणसाला. पार त्या 7 समुद्रापलीकडच्या माणसाशी कनेक्टेड असतात. इंटरनेट कनेक्शन जुळलं, पण नात्यांचं कनेक्शन तुटत चाललंय. हो, बरोबर बोलताय तुम्ही. लाईट आली वाटतं. मग माझी सिरियल जाईल. मी काय बोलत बसले. चला जाते मी. फुकटचा टाइमपास झाला.